सांगा तुम्हाला काय काय त्रास आहे आता? मला अशक्तपणा आहे. हां. मला जेवण जात नाही. तोंड आले, उलटी येते, संडास साफ येत नाही, हां. चक्कर येते. बरं. एवढा प्रॉब्लेम आहे. आणि सांधवाई आहे. सगळं अंग दुखतंय? सगळं दुखते म्हणजे खोपार हे असं उठायला येत नाही मला उचलल्याशिवाय. सतत हे दुखते बघा. आता सुद्धा नाही हे बाबा हात वाकडा झाला ह्यो. हां. हे हे बोटं त्याच्यामुळेच वाकडे आहेत का? होय सुजत्यात हो. हां हां. सुजत्यात वाकडल्या सुजत्यात. सुजत्यात. हां. बोटं हाताची पायाची बोटं सुजत्यात. बरं. आणि पोट साफ होते रोजच्या रोज? संडासच्या रोज भीत पोटात जेवण नाही काय झालं होते. अन्न जात नाही? एवढा भात खायचा आणि गोळ्या खायच्या. बरं. भाकरी खाली की ते जिभला टोचते काच 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 काच. जिभेला मावाल्यासारखं झालंय हं. असं? हां. छिद्र पडल्यासारखं झालंय, जखमा काय तुम्ही झाल्यासारखं. खावा बिस्किट खावा काय खावा नाही हं. असल्यासारखं बोलतेच ते. बस. खायला इच्छाच होत नाही. मग काय खाते होतो जिभले चावलं तर माणूस खायचं. हं. नाही इकडे आलं कसं खाण्याचं चव समजते का? चव बी नाही लागत. चव सुद्धा लागत नाही, लागत नाही. त्यामुळे खायची पण इच्छा होत इच्छा बी नाही. ना हो. चालतंय. आता आपण पहिलाच दिवस आहे आजचा. होय. आता आपण तुम्हाला प्रोडक्ट चालू करूया. आणि आताच मी तुमचं रेकॉर्डिंग केलंय, 1-1.5 मिनिटाचं आहे. आणि परत आपण काय करायचं, 10 दिवसानं 15 दिवसानं ही बाटली ज्यावेळी अर्धी होईल त्यावेळी मी पुन्हा इथं आल्यानंतर तुम्हाला त्यावेळी काय काय वाटायला लागलंय का त्यावेळी सांगायचं. ते पण आपण रेकॉर्डिंग करू. त्याच्यातून आपल्याला कळेल की पहिलं काय काय त्रास चालू होते, आता काय काय कमी व्हायला लागले किंवा काय बरं झाले पूर्ण. आणि त्यातून चांगलं सांगणार की 100% 100% सांगणार तुम्ही आणि 100% बरोबर. काहीच काळजी करायची नाही. चालेल. नमस्कार मित्रांनो, ह्या आजी आहेत खोपिऱ्यामधून. यांना आपण मागल्या महिन्यामध्ये रेंज अमृत ज्यूस दिला होता, कारण आजींना खूप मोठ्या प्रमाणावर सांधवाई होती. खूप सारे त्रास होते, एकच नव्हता, जवळजवळ 10 ते 15 प्रकारचा त्रास त्यांना होता. आणि त्याचा एक आपण जुना व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण मी सोबत देतोय. त्याच्यामध्ये आजीच्या मुखातून त्यांना काय काय त्रास आहे तो आपण ऐकला. आता त्याच्यानंतर 1 महिन्यामध्ये त्यांना जो आलेला रिझल्ट आहे तो आपण स्वतः तुम्ही बघू शकताय. जे आजींना उठता बसता येत नव्हतं, धरून उठाय बसायला लागत होतं, आज 1 महिन्यातच आजींचा तुम्ही रिझल्ट बघताय. त्या स्टूलवर बसल्यात, पूर्णपणे तुम्ही बघा स्टूलवर बसल्यात. आणि आजींच्या मुखातून ऐकूया त्यांना आता कसं वाटतंय. आजी तुम्ही आता अमृत ज्यूस घ्यायला लागलाय, किती दिवस झाले? महिना झाला. 1 महिना झाला. कसा फरक पडला तुम्हाला? काय काय त्रास होता? मला उठाय बसायचं नव्हतं, उठवायला लागत, अंगात कळा मारायच्या, भूक लागायची नाही, त्या त्रास तोंड आलतं.